नांदेड़ के दही पुलिस स्टेशन के हुदूद में वाक़े इंजे गांव शिवारा में एक नौजवान के खिलाफ एक नाबालिग लड़की को अगवा करने का मुकदमा दर्ज किया गया है। लड़की के वालिद ने एक दरख्वास्त के ज़रिए ज़िला एसपी विजय कुमार मगर को इसकी शिकायत की है। इंजे गांव शिवारा से ताल्लुक़ रखने वाले ये नाबालिग लड़की अपने पेट में दर्द होने की वजह बताकर 13 जून को दोपहर 12 बजे गायब है। लिहाजा लड़की के वालिदा और वालिद ने इससे रब्ता करने की कोशिश की, लेकिन इस लड़की का मोबाइल फ़ोन बंद था। इन्हीं के गांव का एक 28 साल नौजवान सचिन खूने भी दोपहर से गायब था। इस मामले में लड़की के वालिद वालिदा ने ग्रामीण पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवा के इनके लड़की को अगवा किया गया है। इस मामले में शिवसेना ताल्लुक संगठना उदय शिंदे, सरपंच दिलीप गजबारे, जिला परिषद मनोहर गणेशराव शिंदे, नायब सरपंच पिंटू पाटिल व दीगर जिम्मेदारान ने ग्रामीण पुलिस अफसरान से मुतालबा किया कि इस लड़की की तलाश जल्द से जल्द की जाए और कसूरवार नौजवान के खिलाफ में सख्त से सख्त कानूनी सज़ा दी जाए। हरी पिराजी गजबारे, माझी मुलगी सोनू हरी गजबारे ग्रामीण पोलीस स्टेशनला मी अर्ज दिलतं, पळून नेलेली आहे. माझ्या मुलीला मी शेतामध्ये काम करता वेळेस महोत्सव चालू होतं. मला म्हणले की ते पोरग तिकून दिसलं नाही, मला चलो म्हणून गेली साहेब. ते मला काही भेटली नाही. पोलीस स्टेशनला गेल्याच्या बाद ग्रामीण पोलीस स्टेशनला खरे साहेबांनी हे घेतलं. आता ते मी गेल्याच्या बाद 1 महिना झाला साहेब, मी मुलगी काय येईना आली. 1 महिना गेला, 2 दिवसाला 3 दिवसाला मी चलो तरी मला बाहेरच हाकाल्यात, गेटमध्ये येऊ देणार आलेत. आम्ही बघायला तपास चालू आहे म्हणून मला कडकड द्यालेत. ते चौकीदार तिथं बी थांबलं तर बी ते मामा आल्याच्या बाद आम्ही करायलाच काम तुमचं, तुम्ही जा म्हणून मला तिथून हकाल द्याले साहेब. त्याचं नाव सचिन आहे, त्याच्या बापाचं नाव गणेश आहे, त्याचं आडनाव खुने आहे चाबरा. माझी मुलगी मी जर येईना गेली, महिना झाला. आता मुलीची माय तर परेशान आहे, मरतो म्हणाली. मी बी मरणार आहोत तिथं जाऊन पोलीस स्टेशनला, ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन मी मरतो, आत्महत्या करून घेतो. काय करावं मग? भेटणार नाहीच, भेटणार आली गरीबाला तर काय करणार आम्ही? 1 महिन्याच्या वरी झालं साहेब. या 2 दिवसात जर नाही भेटला गेट आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आत्महत्या करणार. धनेगावकर त्रास घेता येते, गेटच्या बाहेर हाका लोक एक कत्रार घेणं आहेत आमचे साहेब. गरीब माणसं आम्ही, रोज पोट भरून खाणेवाले. आमच्यापाशी काय पैसे मागायत आम्हाला, गाड्या घ्या गोड्या घ्या म्हणायचं, पुण्याला जायचं आहे तर ह्या म्हणायचं. आमच्यानं काही होत नाही, तर आम्ही आत्महत्या करणार हवा साहेब. 1 महिना झाला आमची मुलगी गेली, आमच्या जीव लागणारा, जेवण नाही काही नाही आम्हाला. इतकं ते करणार होतं, आता आम्ही आत्महत्या करणार. वाजेगाव सर्कल जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे काँग्रेस. माझं गाव धनेगाव. धनेगावातला माझा एक मतदार रेशी समाजाचा हरी गजबारे उद्धव पाटील यांच्या इथे कामाला 2 वर्षापासून आहे. त्यानं सचिन नावाचा मुलगा, त्याने आम्हीच दाखवून त्या मुलीला अपहरण करण्याचाच प्रकार आहे, ते पळून नेण्याचा प्रकार नाही. त्यांनी आज 1 महिना झालं जवळपास त्यांनी ती मुलगी घेऊन गेला. त्या दिवशीपासून ते FR पोलीसला कंप्लेंटसुद्धा दुसऱ्या दिवशी दिली. शनिवारी मुलगी गेली, रविवारी कंप्लेंट दिली. तरीपासून आजपर्यंत पोलिसनं कुठलाही या गरिबाला न्याय देण्याचं काम केलं नाही. यायला पोलीस स्टेशनला मध्ये गेलं तर बाहेर काढण्याचं काम केलं. आणि आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला मेन PI ठाणेदारच नाही आज सध्या. आज ग्रामीण त्रस्त आहे. ग्रामीण PI नसल्यामुळं आमचा पूर्ण ग्रामीण क्षेत्र आज अडचणीत आहे. 302, 307 आज 1 महिन्यात 4-4, 5-5 केस होतात. आणि त्या विरोधामध्ये क्रॉस कंप्लेंट होत नाहीत. आणि गोरगरीब लोकांना अशा मुली अपहरण करून नेणाऱ्या मुली अजून घरी आल्या नाहीत. उद्या हे आमच्या गावचे माझे मतदार आहात. आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला आमचे नेते पालकमंत्री असतील, आमचे नेते आमदार साहेब असतील, यांना माझी विनंती आहे की या ग्रामीण पोलीस स्टेशनला परमनंट PI देण्याकरता पहिल्यांदा काम करण्यात यावं. हे सर्व ग्रामीणच्या मतदाराची व सर्व गावाची मागणी आहे. माझी विनंती आहे की ग्रामीण पोलीस स्टेशनला वेळोवेळी गोरगरीब लोकांना चांगला न्याय देण्याचं काम करावं. तसं काम होत नाही PI नसल्यामुळं. मेरे साहेबाला मी काल तपासा करता का करत नाही म्हणलं तर त्याने अपहरण मुलगी केली
तर त्यांचं उत्तर खैरेचं असं आहे, खैरे साहेबाचं, की मुलगी आली काय मेडिकलवर टाकू आणि मेडिकल झाल्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल करू, अशी भाषा. आणि त्या गरीबाला गाडी द्या, आमच्याकडे गाडीची व्यवस्था नाही, आमच्या त्याईनंच पत्ता द्या. मग पोलीस काय करणार? यायनीच सगळं तपास बी करतात, यायनंच तिथून उचलणार बी यायनंच. घर यायला माहीत असलं, यायला सगळं माहीत असलं तर हे कशाला पोलीस स्टेशनचा दावा करीत होते? ठाणा आहे आमचं शिडको ग्रामीण पोलीस स्टेशन, आणि एवढी गुंडेगिरी वाढलेली आहे. एका महिन्यामध्ये 3-3, 4-4, 307 होत आहेत. एक कवट्याला झाला, एक संभाजी चौकामध्ये झाला, चंदाशी कॉर्नरला झाला, आणि ते नाईक कॉलेजच्या समोर 302 सुद्धा झाला. आणि या गुन्ह्यामधले जे आरोपी जे आहेत आणखी फरार आहेत, एकाही आरोपीला सुद्धा त्याने अटक केलेली नाही. तर या मुलीचे आई वडील सुद्धा चक्रा मारतात. तसेच जे जणू काय ज्या मुलाला मारले आहेत कुणाची क्रॉस कंप्लेंट घेत नाहीत, ते आम्ही तपास करून सांगूत म्हणतात. तुम्ही आरोपीला जर अटक केलं तर तुमचा तपास होईल ना, आम्ही असं म्हणतो त्याला, ते आम्हाला शिकवू नका असे म्हणतात त्यांनी. या प्रकरणामध्ये पुढची भूमिका, आता जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर पूर्ण आम्ही आहे की नाही अमर उपोषणचं आम्ही आंदोलन करणार. आम्ही पहिलं ग्रामीण पोलीस स्टेशनला SP साहेबाला अर्ज करणार आहोत, आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज करणार आहोत आम्ही, आणि उपोषणला बसणार आहोत आम्ही. पूर्ण गाव बसणार आहे, कारण का आमच्या गावची बायलेख आहे ती. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, शोकेस, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, ऑफिस टेबल, चेयर, कंप्यूटर टेबल, नील कमल फर्नीचर और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मर्तबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपरेटर मौलाना मोहम्मद शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.